हे हॅलो हाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग माझी आत्ता झालेली नाही, तो विषय सोडून द्या, कारण मी परत झोपणार आहे. तर मी कशासाठी उठले बाई, तुम्ही गेस पण नाही करू शकत, पण ठीक आहे मी तुम्हाला सांगते. मी आता किती 8 वाजले. मी रोज नेहमी घरी प्रॉपर मी माझ्या घरी आल्यानंतर मी 12 वाजता माझी सकाळ होती. तरी पण मी उठले, माझे डोळ्यावर किती झोप आहे तुम्ही बघू शकता, माझे डोळे पण सुजलेले आणि मला झोप कंट्रोल होत नाहीत. पण थांबा मी तुम्हाला दाखवते. हे आहे पिठवणी. पिठवणी आय डोंट नो तुम्हाला माहीत आहे की नाही, पण मोस्टली सगळ्यांना माहीत असं खूप भारी लागतं. ही पिठवणी आहे बाजरीचं पीठ. बाजरीच्या पिठापासून हे पिठवणी बनवतात, बाजरीचं पीठ आणि गूळ, बस एवढंच असतं. हे कशासाठी असतं मला तुम्हाला सांगताना पण हसायला येते. हे असं डिलेवरी झालेल्या बायांना सकाळी सकाळी पिठवणी देतात, सकाळी म्हणा किंवा दुपारी देतात पण ते चांगलं असतं. आणि हे मी का खाते, मला का दिलं आहे, मला आवडतं. कारण तुम्ही त्या साईडला जे मागं बॅक साईडला पडदे वगैरे बघतात त्या साईडकडून डिलेवरी झालेली लेडीज आहे आणि ह्या साईडकडून मी. पण तरी पण मी पिठवणी पिते, मला कारण खूप आवडतं, खूप एवढं भारी लागतं ना. जुन्या काळात जेव्हा म्हणजे घरामध्ये मीठ तेल काही जर नसन तर तेव्हा हे बनवायचे. आमची आजी आम्हाला सांगायची आणि आजी बनवायची म्हणून आम्हाला आवडायचं. आजी पण खूप भारी बनवायची. आणि यामध्ये काही जास्त काहीच नाही. काय असतं, बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं, मग त्याच्यानंतर तेलामध्ये फोडणी जिरी टाकायची. जिरणी कोणी लसूण पण टाकतं. याची फोडणी घेतल्यानंतर आणि मस्त गूळ आणि पीठ मिक्स करून टाकायचं आणि मस्त नॉर्मल उकळी येऊन द्यायची, थोडं घट्ट होऊन द्यायचं. असलं काय भारी लागतं. तुम्ही कधी म्हणजे खाल्लेलं जर नसन तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, खूप भारी वाटतं. आणि मला तर खूपच आवडतं. कारण मी घरी आल्यानंतर आमची आजी जेव्हा होती तेव्हा मी आजीला सांगायची. आणि इव्हन आत्ता पण मी रूमला पण बनवते. जर असं वाटलं मला, माझी इच्छा जर झाली पिठवणी वगैरे प्यायची, तर मग मी करून पिते. मस्त खूप भारी लागतं. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेट मला भरून दिलेली. मी पूर्ण प्लेट आता रिकामी करणार आहे, कारण मी हटणारच नाही. आणि तरी पण मला माझी मम्मी म्हणजे नानी मला बोलत होती, बाई तुला अजून पाहिजे नाही का? पण बाई म्हटली नको, कारण मला परत झोपायचं आहे ना. माझी रिॲक्शन बघा, नको बोलले मी नको बोलते मी त्यांना, कारण मला झोपायचं जर नसतं तर मग मी अजून घेतलं असतं, पण बाई मला झोपायचं आहे, हेच खूप झाले मला. तर पण मला भूक नसताना पण मी हावराटासारखं पिले येते पूर्ण प्लेटभर. तुम्ही विचार करा. आणि बाई पिठवणी जे आहे ना, ते तुम्ही चमच्याने वगैरे पिऊन काही मजाच नाही. सिरियसली खरं सांगते. पिठवणीने डायरेक्ट प्लेट घ्यायची आणि डायरेक्ट तोंडाला लावायची. आणि बघा आमची लाईट पण गेलेली, रात्रीचा काहीतरी डीपीला प्रॉब्लेम झालेला आणि सकाळी डायरेक्ट जाळून धूर सोबत डायरेक्ट डीपीचा. जाऊ द्या, लाईट गेली तरी आपल्याला काही फरक पडत नाही, आपलं चालूच आहे. काय विचार करायचंच नाही, कारण ही लाईट असो किंवा नसो आपले काही कामं थांबणार आहे का? अजिबात नाही. आपण फक्त झोपायचं काम करतो, तेच करायचं आहे. कारण घरी आल्यानंतर मी काहीच काम करत नाही, म्हणजे काहीच नाही. फक्त खायचं, नाही सकाळी उठायचं, चहा वगैरे घ्यायचा, आंघोळ वगैरे करायचे, खायचं, परत झोपायचं, बस आपले एवढेच कामं असतात. आणि स्पेशल हा व्हिडिओ मी ही पिठवणीची रेसिपी सांगण्यासाठी बनवलं आहे. कारण तुम्ही म्हणशान हे काय, पण सिरियसली खूप भारी लागतं. आणि तुम्ही म्हणशान मग हे डिलेवरी झालेल्या बायांना देतात तर मग तू का पिती? बाई मला आवडतं, मला खूप आवडतं. माझी रिॲक्शन बघून तुम्ही हे विचार करू शकता. आणि मस्त अशा पद्धतीने माझं पोट पण भरलेलं आहे. आणि तुम्ही बघा, मी पूर्ण प्लेट डायरेक्टली सपडा साफ पूर्ण केलेली. त्याच्यानंतर काय विषयच नाही, आपण लगेच उत्तानं पडलो, खाऊन लगेच उत्तानं आपले ब्लँकेट आणि अजून एक गोधडी. थंडी वाजते ना. चलो बाय बाय, झोपा, गुड नाईट, बाय.